जय हिंद. ऑफिसर्स करिअर अकॅडमीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी किरण सोनवणे. आज नवीन विद्यार्थ्याला भेटायला आलो, नवीन ठिकाणी, नवीन पालकांसोबत. पुन्हा तीच ऑफिसर्स करिअर अकॅडमीची यशस्वी गाथा आणि परंपरा. आनंद देशमुख बुलढाणा जिल्ह्यातील एक विद्यार्थी जो आपल्याकडं 2.5 वर्ष इंडियन इंटिग्रेटेड कोर्ससाठी आला होता आणि नुकताच पार पडलेल्या इंडियन एअरफोर्स एक्झाममध्ये मेरिट लिस्टमध्ये आलेला. त्यांनी एक्झाम क्रॅक केली, ग्राउंड डॉक्युमेंटेशन मेडिकल क्लिअर करून मेरिट लिस्टमध्ये आला आहे आणि येत्या काही दिवसात तो आपली देशसेवा करण्यासाठी भारतीय वायुसेनेत जाणार आहे. आज आपण त्याचे घरी आलो आहोत बुलढाण्याला. त्याची मम्मी, पप्पा, मामा आणि स्वतः विद्यार्थ्यासोबत गप्पा आणि गोष्टी करणार आहोत. मी सर्वप्रथम विद्यार्थ्याकडे जातोय, आनंद देशमुख. आनंद, खूप खूप शुभेच्छा. तुला भारतीय वायुदलात तू सेवा देण्यासाठी जात आहेस, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मला सांग, तू ऑफिसर्स करिअर अकॅडमी कधी जॉईन केली होती आणि तिथला अनुभव शेअर कर. हां, थँक्यू सर. मी 2023 मध्ये 10 मेला अकॅडमी जॉईन केली होती. एकच गोल होतं, जॉब लवकर पाहिजे बस. त्यासाठी मला दीदी आणि खूप सारे लोक आहेत, ते बोलले की डिफेन्समध्ये जा. माझे पप्पाचे मित्र पण आहेत, ते पण बोलले. आणि तसं मम्मी पप्पांना नव्हतं हे की मी जायला पाहिजे, त्यांना नव्हतं वाटत. बट मी एक ठरवलं की मम्मी सर्व बॉर्डरवर नाही जात म्हणून. तरी पण आज पण खूप साऱ्या गोष्टी आहेत, तर मी बोललो नेव्हीमध्ये मला जायचं होतं ऍक्च्युली सर्वात प्रथम. मग मी दीदी माझी पुण्यालाच राहते, मग मी तिला बोललो की दीदी जवळपास तुझ्या अकॅडमी बघ आणि बघू आपण तिथं काय आपण. मग मी दीदी सर्च केली आणि गुगलवर आता पण सर्च केलं तर आपल्या अकॅडमीचं सर्वात प्रथमच नाव येते. मग मी तिथं गेलो व्हिजिटला. सर्वप्रथम पहिले दीदी गेली होती. मग दीदी मला सांगितलं असं आहे. मग मला आवडली पहिले फोटोवरून आणि मला त्याच्यावर रिव्ह्यू वरूनच मला आवडली. मग मी मम्मी पप्पाला बोललो पप्पा पण जायला पाहिजे, चेक करू एकवेळेस. तरी मम्मी पप्पा नाही कशाला जातोय, दुसरं कर, हे कर. दीदीनी BCA MCA केलं, ते कर. म्हटलं नाही, एकवेळेस आपण जाऊन बघू. मग आम्ही तिथे गेलो. आत गेल्याबरोबरच सर्वांचं हे बघून नेचर बघितलं सर्वांचं. डायरेक्टर सरनी आत गेल्यावर बोलले. नंतर आम्ही ऍक्च्युअली ऍडमिशन साठी नव्हतो गेलो होतो, आम्ही फक्त बघायला गेलो होतो. आम्ही जाऊन तिथे ऍडमिशन करून टाकलं गेल्यानंतरच. सर्वांना तिथलं आवडलं की हा ठीक आहे, तू इथे राहू शकतो. त्यांना वाटलं. जाताना मला वाटत होतं की हा आता मम्मी पप्पा दूर, पण तिथं राहून मला असं वाटलं नाही की हा आपण मम्मी पप्पा दूर आहे. डायरेक्टर सर, डायरेक्टर मॅम, आपली बॉन्डिंग खूप चांगली आहे. अभिजित सरची बॉन्डिंग खूप चांगली आहे. आणि तिथं हर एक फेजला म्हणजे आपण स्टेज 2 स्टेज 3 जे पण सर्व काही केलंय, सर्वांसाठी एक वेगळे वेगळे फॅकल्टी आहे, खूप सपोर्टिव्ह. आणि नाईट डे नाईट त्यांना काही फरक पडत नाही. आपण त्यांच्या रूम आपल्या ऍक्च्युअली सगळ्यांसोबत राहत आहे, तर ते त्यांना म्हणजे आपण रात्री पण जाऊ त्याच्या रूम मध्ये, आपण त्यांना उठून आपल्याला हे करू शकतो. आपले डाऊट्स आणि आपल्या खूप सपोर्टिव्ह आहे. शेवटी खूप सपोर्टिव्ह आणि खूप त्यांनी सपोर्ट केला, त्यामुळे आज मी सर्वात मोठा रोल अकॅडमीचाच आहे. ओके. मी माझ्या प्रेक्षकांना सांगेन की तो असं म्हणतोय की सर्वात मोठा रोल अकॅडमीचा आहे, ऑफिसर्स करिअर अकॅडमीचा आहे निश्चित. पण त्याच्या मागं त्याच्या आईवडिलांचा त्याग आहे, परिश्रम आहे, त्यांनी केलेली मेहनत आहे आणि स्वतः मेहनती विद्यार्थी आहे. फार गुणी, प्रेमळ. मध्यंतरी काही गोष्टी सोडल्या तर त्याची फार कष्ट त्याने घेतलेले आहेत. मी त्याच्या पप्पांकडे येईल. देशमुख साहेब, नमस्कार. आनंद, तुमचा शेवटी सक्सेस झालाय. फार मेहनत घेतली त्यांनी, तुम्ही कष्ट केले, खूप घेतले. आमचं कर्तव्य आहे साहेब, ज्यावेळेस विद्यार्थी आणि आईवडील आमच्याकडे एक उमेदीने येतात की आपला विद्यार्थी अशा ठिकाणी टाकतोय ऑफिसर्स करिअर अकॅडमीला की तिथून तो काहीतरी घडेल, ती उमेद तुम्ही घेऊन आला होता. आम्ही त्याला पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि आज ते इंडियन एअरफोर्समध्ये जातोय. पालक म्हणून तुम्हाला समाधान आहे का या गोष्टीचं? पूर्ण 100% समाधान आहे. ओके. आणि तिथे तिथे ऍडमिशन झाल्यापासून आम्ही पॉझिटिव्ह होतो आणि तो नेहमी म्हणायचा की पप्पा मी 19, 20, 21च्या जॉबला नक्कीच लागेल. वाह वाह वाह. आणि त्याने ते पूर्ण केलं. त्यासाठी त्याने कठोर मेहनत घेतली. फार मेहनत. तुम्ही त्याकडून मेहनत करून घेतली. खरी गोष्ट आहे, आम्ही तो मेहनत करून घेणारच, पण त्यांनी मेहनत केली. मी पुन्हा आईकडे जाईल. तसं बघायला गेलं तर आई फार गुणी आहेत त्या, पण त्यांचा कालचा अनुभव मी बघितला. मॅम, आनंद देशमुख आता देशसेवेसाठी चाललाय, काय वाटतं तुम्हाला? मला तो सक्सेस झाला त्याचा आनंद पण वाटतो. बर. आणि म्हणजे दुःख असं जवळून लांब जाईल थोडं दुःख वाटते मला. पण देशसेवेसाठी चालला याचा खूप आनंद वाटतो, खूप गर्व वाटते मला. स्थिती आहे.
शेती काम करून चालणारं कुटुंब आहे. मुलांनी एक स्वप्न बघितलं होतं की मला सरकारी नोकरी करायची आहे. आईवडिलांनी त्यासाठी फार कष्ट केलेत आणि आज त्यांचा मुलगा देशसेवेसाठी जातो. याच्यापेक्षा गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट मला वाटत नाही. भविष्यात आनंद उच्चस्तरीय अधिकारी होईल यात तीळ मात्र शंका नाही. पुन्हा एकदा भेटूया नवीन विद्यार्थ्यासोबत, नवीन यशोगाथा. मी आनंद आणि आनंदच्या परिवाराला भावी आयुष्यासाठी आणि यशासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देईल. तुम्ही ऑफिसर्स करिअर अकॅडमीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती जाऊन सर्च करा आणि यशोगाथा बघत राहा. सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद. जय हिंद. जय हिंद.